महत्त्वाच्या बातमी अशी आहे की इम्तियाज जलील यांनी खुलं आव्हान दिलंय. सेना संभाजी ब्रिगेड युतीवर त्यांनी टीका केली आहे आणि कमजोरांनाच इतरांचा आधार लागतो असं खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलंय. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचं हे वक्तव्य गेल्या शुक्रवारी शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडनं युती केली. या युतीवर शिंदे गटाकडून जोरदार टीका करण्यात आली होती आणि या पाठोपाठ आता इम्तियाज जलील यांनी टीका केली आहे. कमजोरांनाच इतरांच्या कुबड्यांचा आधार घ्यावा लागतो अशी जोरदार टीका जलील यांनी केली आहे. दरम्यान सर्व पक्षांनी एकत्र यावं असं आव्हानही जलील यांनी केलं. दरम्यान यापूर्वी शिंदे गटानेही या नव्या युतीवर टीका केली होती. दरम्यान राजकीय संकटात सापडलेल्या शिवसेनेने संभाजी ब्रिगेडला सोबत घेतलं. जे कमजोर असतं, ज्यांना काही लाचारी म्हणून काही हे काय म्हणतो कुबड्याची आवश्यकता असते, त्या कुबड्या कुणाला पाहिजे? मला नाही पाहिजे. मी तर मला माहीत आहे माझी शक्ती काय आहे करकेसनं. तर हे शिवसेना असू द्या, भारतीय जनता, अरे तुमच्यामध्ये हिंमत असेल सगळ्या राजनैतिक पक्षांना एक एक या, तुम्हाला सगळ्यांना चॅलेंज करतो. ते शिवसेना ए आणि शिवसेना मोठी सेना आणि शिवसेना छोटी सेना आणि भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सगळ्यांना आवाहन देतो, तुमच्यामध्ये हिंमत असेल तर एकटा या औरंगाबादमध्ये. गेल्या शुक्रवारी शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडनं युती केली. या युतीवर शिंदे गटाकडून जोरदार टीका करण्यात आली होती. या पाठोपाठ आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी टीका केली आहे. कमजोरांनाच इतरांच्या कुबड्यांचा आधार घ्यावा लागतो अशी टीका त्यांनी केली आहे. सर्व पक्षांनी एकत्र यावं असं आवाहन देखील जलील यांनी केलंय. दरम्यान यापूर्वी शिंदे गटानेही या नव्या युतीवर टीका केली. राजकीय संकटात सापडलेल्या शिवसेनेने संभाजी ब्रिगेडला सोबत घेतलंय. यावरनं आता शिंदे गटानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी जहरी टीका केल्याचं आपण बघतोय. पुन्हा एकदा पाहूयात इम्तियाज जलील यांनी काय म्हटलंय. जे कमजोर असतं, ज्यांना काही लाचारी म्हणून काही हे काय म्हणतो कुबड्याची आवश्यकता असते, त्या कुबड्या कुणाला पाहिजे? मला नाही पाहिजे. मी तर मला माहीत आहे माझी शक्ती काय आहे करकेसनं. तर हे शिवसेना असू द्या, भारतीय जनता, अरे तुमच्यामध्ये हिंमत असेल सगळ्या राजनैतिक पक्षांना एक एक या, तुम्हाला सगळ्यांना चॅलेंज करतो. ते शिवसेना ए आणि शिवसेना मोठी सेना आणि शिवसेना छोटी सेना आणि भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सगळ्यांना आवाहन देतो, तुमच्यामध्ये हिंमत असेल तर एकटा या औरंगाबादमध्ये. याचबद्दल प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. शिवसेनेचे आमदार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्याबरोबर आहेत. अंबादासजी, आपण ऐकलं इम्तियाज जलील काय म्हणतात, काय आपली प्रतिक्रिया? मला वाटतं हेच इम्तियाज जलील यांनी एक 2-3 महिन्यापूर्वी महाविकास आघाडीबरोबर एमआयएमनी येण्याची इच्छा व्यक्त केली होती. मग त्या कुबड्या होत्या का हा माझा प्रश्न राहील. बर. आणि दुसरी गोष्ट, शिवसेना या महाराष्ट्राची एक नुसतं राजकीय पक्ष म्हणून नाही, तर एक शिवसेना एक महाराष्ट्राची चळवळ आहे, मातीतली संघटना आहे. आणि मला वाटतं तिची शक्ती योग्य वेळी ज्यावेळेस निवडणुका असतील त्यावेळेस शिवसैनिक दाखवून देतील. बरं, पण अशा प्रकारे जी टीका ते करतायत की कमजोरांनाच आधार लागतो, कुबड्यांचा आधार आम्हाला लागत नाही, थेट आव्हान ते देत आहेत. मला असं वाटतं त्यांचा पक्ष महाराष्ट्रातला खूप मोठा पक्ष आहे, त्यामुळे ते असं बोलत असतील. का जाणीवपूर्वक वातावरण काहीतरी तापवण्याचा प्रयत्न करतात असं वाटतं तुम्हाला? नाही, आता एकमेकांना उचकाउचकी राजकीय पक्ष करत असतात. एकमेकांना काहीतरी हे करणं, टोचणं ज्याला म्हणताय, उचकवणं असं म्हणता येईल, ह्या गोष्टी राजकीय पक्ष करत असतात, त्याच्यातला तो एक भाग आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्याबरोबर शिवसेनेचे आमदार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे होते. त्यांनी थेट याबद्दलचं भाष्य केल्याचं आपण बघतोय.